नमस्कार मित्रांनो, ठाकरे बंधूंची मोठी कमाल 17-0 भाजपा शिंदेना दिलाय दणका। शिवसेना मनसेचा ऐतिहासिक विजय, या क्षेत्रात भगवा फडकला। भाजपा शिंदे गटाच्या उमेदवारांचं डिपॉझिटच जप्त केलेलं आहे। नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे। गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारा निकाल समोर आला असून शिवसेना आणि मनसे यांच्या या युतीने कामगार क्षेत्रातील निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवून शिंदे आणि भाजपाच्या तब्बल 25 वर्ष सत्तेला सुरुंग लावलेला आहे आणि 17-0 अशा फरकाने भाजप आणि शिंदे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। या निकालानंतर अनेक ठिकाणी फटाके वाजवले, भगवे झेंडे फडकले, शिवसैनिक मनसैनिकांनी जल्लोष साजरा व्यक्त करत ढोल ताशांच्या गजरात विजयी मिरवणुका काढल्या। कामगार संघटनांमध्ये गेल्या काही वर्षात भाजप आणि शिंदे गटाने मजबूत पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र या निवडणुकीत कामगारांनी थेट शिवसेना मनसे युतीवर विश्वास दाखवत विरोधकांना साफ नाकारल्याचे चित्र दिसले। विशेष म्हणजे अनेक मतदारसंघात विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे हा निकाल केवळ विजय नसून राजकीय संदेश असल्याचं मानलं जात आहे। निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच वातावरण तापले होते। शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांनी संयुक्त सभा घेत कामगारांचे प्रश्न जोरदारपणे मांडले। महागाई, कंत्राटी भरती, नोकरीची असुरक्षितता, वेतनवाढ, कामगार सुरक्षा यासारख्या मुद्द्यांवर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली। दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाने विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवल्याच्या घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात कामगारांनी भगव्याला साथ दिली। निकाल जाहीर होताच अनेक भागात जय महाराष्ट्र, भगवा फडकला रे अशा घोषणा सुरू केल्या। राजसाहेब ठाकरे आगे बढो, उद्धवसाहेब ठाकरे आगे बढो अशा घोषणा सुरू झाल्या। कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष सुरू केला। अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या पोस्टरला हार घालून अभिनंदन करण्यात आले। 17-0 असा भगवा फडकल्याने सर्वच भाजपा शिंदे गटाचा सुपडा साफ या क्षेत्रात झाला। राजकीय विश्लेषकांच्या मते हा निकाल आगामी ज्या काही निवडणूक आहे त्यासाठी दोन्ही युती किती अभेद्य आणि घट्ट आहे आणि मराठी माणूस त्याला कशी साथ देणार आहे यातूनच हा संदेश गेल्याचं यामध्ये दिसत आहे। कामगार वर्गाने एकमुखाने शिवसेना मनसेला साथ दिली तर भविष्यात भाजपा शिंदे गटासमोर मोठं आव्हान उभं राहू शकतं असा संदेश दिला। या निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजप आणि शिंदे गटाचे बडे नेते प्रचारासाठी उतरले होते। अनेक आर्थिक गणित यासाठी तयार केली होती, अनेक ठिकाणी पैसे वाटले होते, परंतु कामगारांनी प्रामाणिक नेत्यांना आणि प्रामाणिक पक्षाला, मराठी माणसासाठी लढणाऱ्या शिवसेना आणि मनसे या दोघांनाच पूर्ण साथ दिली। त्यामुळे काही ठिकाणी शिंदे गट आणि भाजपाच्या उमेदवारांना डिपॉझिट सुद्धा जप्त करावं लागलं। विशेष म्हणजे या ठिकाणी अगोदर अनेक वर्षापासून शिंदे भाजपाची सत्ता होती, परंतु आता ती सत्ता गेल्याने त्यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। शिवसेना मनसे युतीने प्रचारादरम्यान कामगारांचा आवाज, मराठी माणसाचा सन्मान आणि स्थानिकांना प्राधान्य या महत्त्वाच्या मुद्द्यावर भर दिला होता आणि याच मुद्द्यांना प्रतिसाद मिळाल्याचं निकालानंतर स्पष्ट झालं। मुंबई आणि ठाण्यासारख्या भागात मराठी मतांचं एकत्रीकरण झाल्यास त्याचा थेट परिणाम इतर पक्षांवर होऊ शकतो। त्यामुळे हा निकाल केवळ कामगार निवडणुकीपुरता मर्यादित नसून व्यापक राजकीय परिणाम करणारा मानला जातो। निकालानंतर शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं वरिष्ठ नेत्यांनी अभिनंदन केलं। त्यामुळे आता या निकालानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून मात्र सावध प्रतिक्रिया देण्यात आल्या। काही नेत्यांनी हा स्थानिक निवडणुकीचा निकाल आहे, त्यामुळे आम्हाला काही जास्त नुकसान नाही असं शिंदे गटाच्या नेत्यांनी सांगितलं। मात्र शिवसेना आणि मनसे आता अजून जवळ येत आहेत आणि निवडणूक जिंकत आहेत, त्यामुळे भाजपा मात्र चिंतेच्या वातावरणात असल्याचं दिसलं।
त्यामुळे आता या निवडणुकीत युवा वर्गाने चांगली मेहनत घेऊन ठाकरेंना समोर आणलं. त्यामुळे येणाऱ्या काळात अशा अनेक ज्या काही छोट्या मोठ्या निवडणुका होतील त्यामध्ये सुद्धा ठाकरे बंधूंचाच बोलबाला असणार आणि शिंदे आणि भाजपाचा सुपडा साफ केल्याशिवाय आम्ही ठाकरे सैनिक राहणार नाही असं अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? 17-0 हा मोठा विजय आहे आणि येणाऱ्या काळात असे अनेक मोठे विजय प्रस्थापित करून ठाकरे बंधू यशस्वी घौडदौड करतील का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जर ठाकरे सैनिक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच जास्तीत जास्त कमेंट्स करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.